भारतीय हवामान खात्यानं महाराष्ट्रात आगामी काही दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिलाय। राज्यासाठी भारतीय हवामान खात्यानं पावसाचा अलर्ट जारी केलेला नाही, मात्र पुढील 3 दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते असं हवामान खात्यातील तज्ञांनी स्पष्ट केलंय। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून शेती पिकांचं पुन्हा एकदा नुकसान होणार अशी भीती वर्तवली जाते। असे असताना आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज दिलाय। पंजाबरावांनी महाराष्ट्रात खरंच पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होतीये का, राज्यात आता पुन्हा पाऊस होणार का, याबाबत आपल्या नवीन बुलेटिन मध्ये डिटेल माहिती दिली आहे। भारतीय हवामान खात्यानं पुढील काही तास राज्यातील उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असं म्हटलंय। पण पंजाबरावांनी मात्र महाराष्ट्रात फक्त ढगाळ हवामान राहील, पावसाची कुठलीच शक्यता नाही असा नवीन अंदाज दिलाय। सध्या महाराष्ट्रात पावसाचे वातावरण नाहीये, फक्त 14 जानेवारीपासून राज्यातील हवामान थोडेसे बिघडणार आहे। 14 जानेवारी, 15 जानेवारी आणि 16 जानेवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळू शकतं। पण 14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये आभाळ राहणार आहे। ढगाळ हवामानामुळे शेती पिकावर साहजिकच विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, पण राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही। यामुळे शेतकऱ्यांनी पावसाबाबत भीती बाळगू नये असं पंजाबरावांनी स्पष्ट केलंय। परंतु जानेवारी महिन्याच्या शेवटी राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे। राज्यात 26 जानेवारी नंतर अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते असं पंजाबरावांचं म्हणणं आहे। जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि त्याबाबतचा अंदाज नंतर सांगितला जाईल असं पंजाबरावांनी यावेळी सांगितलंय। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।